चला मुलांनो, आज आपण परत एकदा आपला चॅप्टर कंटिन्यू करू. दॅट इज ऍसिड्स, बेसिस अँड सॉल्ट्स. In that, the third part which we have started from the last video, that is salts, क्षार आणि त्या क्षाराचे गुणधर्म आता आपल्याला या उरलेल्या भागात बघायचे. We have seen detail acids and bases and their reactivities. Now we will discuss about the salts, their chemical properties, their physical properties and so on. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले salts are of three types: acidic salts, basic salts and न्यूट्रल salts. खरं तर साल्ट न्यूट्रल असतात हे मी मागे तुम्हाला सांगितलं. पण जेव्हा साल्ट पाण्यात टाकला जातो तेव्हा काही साल्ट ते द्रावण थोडंसं ऍसिडिक टाकतात, काही साल्ट ते द्रावण थोडंसं बेसिक टाकतात, तर काही साल्ट टोटली न्यूट्रल सोल्युशन टाकतात. डिपेंड्स अपॉन द parts which are present in the salt, whether the salt is prepared from weak acid or strong acid, weak base or strong base. It will decide about the acidic nature, basic nature and neutral nature of the salt. Now we proceed further towards another two physical properties. आता क्षारांच्या दोन भौतिक गुणधर्मांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यातला पहिला भौतिक गुणधर्म आहे वॉटर ऑफ क्रिस्टलाइज. There are various salts which are organic compounds which contains water. त्यांच्या रेणूमध्ये पाण्याचे रेणू असतात. त्या पाण्याच्या रेणूंच्या सहाय्याने त्याचं स्फटिक जाल तयार होतं. त्याला क्रिस्टल्स म्हणतो आपण. क्रिस्टल्स म्हणजे स्फटिक. फॉर एक्झाम्पल, when we look toward the salt, common salt, that is table salt, which we eat daily, आपण जे रोज खातो ते salt, it is a crystalline material. स्फटिक रूपात आहे. अनेक प्रकारचे साल्ट असे की जे स्फटिक रूपात असतात, त्याची रेग्युलर अरेंजमेंट असते. त्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे पाणी असतं, पाण्याचे स्फटिक जाल असते. पाण्याची रेणू या सर्व रेणूंना एकत्र बांधून ठेवतात आणि त्यांची निश्चित अशी स्ट्रक्चर असते. आपल्याला कसं कळावं एखादा साल्ट हा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन मध्ये आहे किंवा नाही? व्हेरी सिंपल मेथड. टेक द साल्ट इन अ टेस्ट ट्यूब and heat it. After certain time, what will happen? If the water of crystallization is present inside that salt, the water will be evaporated. The fumes or the water vapors will be visualized by us. When these water vapors are coming out from the test tube, they will condense at the neck of the test tube and they will convert into smaller water droplets. It indicates that this salt is containing water of crystallization. मी तुम्हाला 4-5 उदाहरणं देणार आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनची. त्यामधलं पहिलं उदाहरण आपण करून पाहणार आहोत. देयर इज अन एक्सपेरिमेंट. पहिला तुम्ही एक टेस्ट ट्यूब घ्या. इथं फिगर मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. यू कॅन गेट क्लिअर कर आयडिया अबाउट इट. टेक अ टेस्ट ट्यूब, ऍडजस्ट अ होल्डर टू होल्ड इट. इनसाइड दैट टेस्ट ट्यूब टेक सम क्रिस्टल्स ऑफ कॉपर सल्फेट व्हिच आर ब्लू इन कलर. इथं लिहिलंय थोडंसं कॉपर सल्फेट या परिसराच्या बुडाशी घ्या जे निळ्या रंगाचं आहे. अँड नाउ बाय युजिंग अ बर्नर हीट इट स्ट्रॉंग. तुम्ही या होल्डरला हातात पकडा, ह्या टेस्टला या बर्नरवर धरा आणि बर्नरच्या साहाय्याने त्याला उष्णता द्या. व्हॉट विल हॅपन? द क्रिस्टल्स ऑफ कॉपर सल्फेट गेट्स heated. The water molecules which are present inside those crystals, they will be now getting the heat and they will be converted into its vapor. The vapor will come out. दुसरी फिगर बघा. म्हणजे आपण जेव्हा इथे पाहतोय, this is the first figure, this is second. In the second figure you will find that the copper sulfate crystals which were initially blue, now they will convert into white powder. आता तुमची पांढऱ्या पावडर मध्ये रूपांतर होतं. आणि याच वेळेला तुमच्या असं लक्षात येईल सम फ्यूम्स आर कमिंग आउट. बारीक बारीक बाहेर असे फ्यूम्स बाहेर पडतात, वॉटर वेपर्स बाहेर पडतात. ते वेपर परिसराच्या वरच्या बाजूला तोंडाशी आल्यानंतर ते गेट्स कंडेन्स्ड, थंड होतात आणि त्यांचे वॉटर ड्रॉपलेट्स या परिसराच्या तोंडाला चिकटून दिसतात. दीज आर कॉल्ड एज ड्रॉप्स ऑफ वॉटर. द वॉटर ड्रॉपलेट्स विल बी ऑब्झर्व्ड and white powder of copper sulfate will be obtained at the bottom position of the test tube.
What does it indicate? It indicates that the copper sulfate is having water crystallization. इतर रिएक्शन केली वगैरे असते. कॉपर सल्फेट डॉट 5H2 डॉट म्हणजे त्याला फक्त ते जोडलेले आहे, त्यांच्या रासायनिक सूत्रामध्ये ते नाहीये. कॉपर सल्फेट डॉट 5H2 इट इज हीटेड, त्रिकोण काढला आणि लिथो बनतो. It is strongly heated, then copper sulfate is separated and water of crystallization will be given out. इथे तुमच्या लक्षात येईल हा तयार होणारा कॉपर सल्फेट त्याला व्हाईट कलरचा असतो. तुम्ही काय करा ती परिसरात थंड करा and then add some water. Once again you will get blue colored solution. तुम्हाला परत निळ्या रंगाचा द्रावण दिसेल. याचा अर्थ कॉपर सल्फेटला जो निळा रंग आहे इट इज बिकॉज ऑफ द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन व्हिच इज प्रेझेंट इनसाइड. याला जो निळसर रंग प्राप्त झालेला तो पाण्याच्या उपस्थितीमुळे आहे. This phenomenon is called as water of crystallization which is present inside the ionic compounds, particularly salts. सगळ्या salt मध्ये असते का? नाही. काही ठराविक salt मध्ये आहे. For example, ferrous sulfate which is green in color. Ferrous sulfate हा हिरव्या रंगाचा स्फटिकीय पदार्थ आहे. Ferrous sulfate ला तुम्ही उष्णता दिली it will convert into FeSO4 plus 7H2O. One molecule of ferrous sulfate each containing 7 molecules of water. प्रत्येक ferrous sulfateच्या रेणूमध्ये 7 रेणू स्फटिक झाले. ferrous sulfate हिरव्या रंगाचं असतं, त्याला आपण तापवलं ते ब्राऊन कलरचं होतं. The water of crystallization is giving out. इथे बघा सोडियम कार्बोनेट व्हाईटच आहे but it contains 10 molecules of water. सोडियम कार्बोनेट त्याला दुनियाचा सोडा म्हणतात. याला तापवलं आपण त्याच्यामधून पाण्यात रेणू निघून जातात. The reaction will this way Na2CO3 dot H2O plus 9H2. याचा अर्थ काय पाण्यात रेणू निघून जातात. बाय गिव्हिंग हीट या प्रत्येकाच्या याच्यावर मी हीटचं चिन्ह काढतो. तिसरा हा गमतीशीर पदार्थ आहे तुरटी. Alum, तुरटी. It has a formula K2SO4, Al2SO4 thrice 24H2O. तुरटीला जर तुम्ही तापवलं तर तुरटी तापवल्यानंतर ती फुलते. तुरटीमधून पाण्याचे स्फटिक निघून जातात आणि तुरटीची लाही तयार होते. त्याला बर्न टॅलन म्हणतात. बर्न टॅलन. The 24 molecules of water will be given out per or each alum molecule or alum crystal. म्हणजे तुम्हाला तुरटीच्या स्फटिकामधून उष्णता दिल्यानंतर पाण्याचे रेणू बाहेर निघून जाताना दिसतील. These are what? These are the examples of salts which have water of crystallization. या सगळ्या रेणूंमध्ये पाण्याचे रेणू असतात. त्याला आपण स्फटिक जालक असं म्हणतो. This is called as water of crystallization. The salts may contain water of crystallization. There are several number of salts which are containing some water of crystallization. प्रत्येक साल्ट मध्ये असते काय नाही, पण काही साल्ट मध्ये मात्र पाणी निश्चितपणे आहे. इट इज कंटेनिंग सम वॉटर ऑफ crystallization. Now we will proceed further towards another part, that is ionic compounds and electrical conductivity. त्याला मी थोडं सोप्या भाषेत सांगेन salts and electrical conductivity. क्षाराची द्रावणे विद्युतधारा प्रवाहित करतात. स्थायी स्वरूपात लक्षात विद्युतधारा प्रवाहित करत नाही. उदाहरणार्थ तुम्ही बाजारात एक मिठाचा पुडा आणला, त्या मिठाच्या पुड्यामध्ये 2 वायर खुपसल्या आणि आपण जर स्विच चालू केलं तर त्या मिठाच्या पुड्यामध्ये करंट पास होत नाही. पण जर त्या मिठाचं द्रावण बनवलं, if we are taking some quantity of sodium chloride and if it is added in water and now if we try to pass the electric current through it, it will pass. म्हणजे काय तुम्हाला जेवढे काही साल्ट सापडतात त्यातले बहुतेक साल्ट हे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवणार आहे. का दाखवतात त्यासाठी आपण पहिल्यांदा आपण हे बघूया एखाद्या साल्टची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी चेक करायची. तो साल्ट इलेक्ट्रिकली कंडक्टर आहे किंवा नाही, त्याचं द्रावण विद्युतधारा वाहून नेतं किंवा नाही हे कसं चेक करायचं. व्हेरी सिंपल. तुम्हाला उदाहरण देतो. टेक अ बीकर. Inside the beaker, now add some solution of sodium chloride, which is aqueous solution.
मीठ पाण्यात विरघळवा, त्या मिठाचं द्रावण या बीकरमध्ये घ्या. त्या बीकरमध्ये 2 तारा बुडवा. दे आर ऍक्टिंग ॲज इलेक्ट्रोड. दे आर ऍक्टिंग ॲज इलेक्ट्रोड. सपोज दिस इज अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि दिस इज निगेटिव्ह. पॉझिटिव्हला आपण काय म्हणतो एनोड, निगेटिव्हला आपण काय म्हणतो कॅथोड. These are 2 ions. These 2 ions वरच्या बाजूला निघाल्यानंतर त्यांना वर प्लास्टिक कोटिंग आहे. These 2 ions are connected to a 6 volt battery. 6 व्होल्टच्या बॅटरीला जोडलेला आहे. Now in between the battery and the wires there are 2 attachments. One is a switch and second one is a bulb. कशासाठी जोडायचं आहे? Whether the current is passing through the solution or not, it can be checked by the bulb. If the bulb glows, we can say that the electrical conductivity is there. काय काय अरेंजमेंट आहे बघा. एक बीकर घ्या, त्या बीकरमध्ये सोडियम क्लोराईडचं पाणी घ्या, त्या द्रावणामध्ये 2 इलेक्ट्रोड बुडवा. 2 वायर आहेत, ओपन वायर. They are acting as electrodes. One is the cathode, one is the anode. These 2 electrodes are connected to 2 terminals of the battery, that is plus and minus. In this electrical circuit, a switch is connected and a bulb is connected. आता काय करा, हे स्विच चालू करा. चालू करा म्हणजे बंद करा, दाबा. स्विच दाबलं हा परिपथ पूर्ण होईल. इलेक्ट्रिकल सर्किट विल बी कंप्लीटेड. का? आता बघा या संपूर्ण वायर मध्ये कनेक्शन्स आहेत. तेव्हा इथून निघालेलं वायर आहे बल्ब, त्यानंतर स्विच, त्यानंतर हे वायर, मग हे द्रावण, that is sodium chloride solution. Then through the solution again the positive electrode, then it is connected here. A circuit will be completed where you switches that complete circuit. What will happen? The electrical circuit will be completed. या परिस्थितीमध्ये आता तुमच्या लक्षात येईल मिठाचं द्रावण आहे ना, तर मग बल्ब असा ग्लो झालेला दिसेल. It will glow. What does it indicate? It is indicating that the solution is a good conductor of electricity. हे द्रावण विद्युतधारा वाहून नेतं. समजा जर आपण स्विच चालू केला बल्ब पेटला नाही, तर आपण काय म्हणू शकतो? This solution is a bad conductor of electricity. तुम्ही जर मिठाचं द्रावण घेतलं, इलेक्ट्रिक करंट विल पास. कॉपर सल्फेटचं द्रावण घेतलं, इलेक्ट्रिक करंट विल पास. कॅल्शियम हायड्रॉक्साईड द्रावण घेतलं, इलेक्ट्रिक करंट विल पास. सोडियम कार्बोनेट घेतला, इलेक्ट्रिक करंट विल पास, because these are salts. The conductivity may differ, but through these salt solutions, when the electric current is passing, then they can conduct electric current. प्रत्येक वेळेला तुम्हाला काय करावं लागेल? या भांड्याचं द्रावण बदला. समजा मिठाच्या ऐवजी कॉपर सल्फेटचं द्रावण घ्यायचं. द्रावण घ्या, 2 इलेक्ट्रोड पाण्याने स्वच्छ धुवा आणि बुडवा द्या. पास इलेक्ट्रिक करंट. If the bulb glows, the solution is electrolyte. It is good conductor of electricity. जी द्रावणे विद्युतधारा वाहून नेतात त्यांना म्हणतात इलेक्ट्रोलाइट्स. कोण कोण इलेक्ट्रोलाइट आहे? सोडियम क्लोराइड इलेक्ट्रोलाइट आहे, कॉपर सल्फेट इलेक्ट्रोलाइट आहे, फेरस सल्फेट इलेक्ट्रोलाइट आहे, सोडियम हायड्रॉक्साइड इलेक्ट्रोलाइट आहे, सोडियम कार्बोनेट इलेक्ट्रोलाइट आहे, कॅल्शियम कार्बोनेट. These are the salt solutions which when dissolved in water can give ions. म्हणून याला आपण काय म्हणतो? आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड्स आर कंटेनिंग आयन्स and that's why they can conduct the electric current. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की आयनचा काय उपयोग होतो इलेक्ट्रिक करंट कॅरी करण्यासाठी. सध्या आपण हे बघतोय कोणतं द्रावण विद्युतधारा वाहून नेतं, विचार गुड कंडक्टर. आता मी थोडी वेगळी उदाहरण सांगतो तुम्हाला. इथे कोणतंही साल्ट सोल्युशन न घेता साखरेचं द्रावण घ्या आणि इलेक्ट्रिक करंट पास करा. इट विल नॉट फ्लो. बल्ब पेटणार नाही, साखरेच्या द्रावणात पेटणार नाही, युरियाच्या द्रावणात पेटणार नाही, अल्कोहोल आपण इथे घेतलं पेटणार नाही, रॉकेल घेतलं आपण इथं पेटणार नाही, टर्पेंटाईन घेतलं पेटणार नाही. बिकॉज these solutions doesn't contain ions. If the solution contains ions, free ions, positive and negative, then the solution can conduct the electric current. Remember, salts are good conductor of electricity. They can conduct the electric current when it is passed through the solution. So this is all about the ionic compounds of salts and their electrical conductivity. The next part, how they can conduct the electric current, how we can measure it, all these things we will discuss in the next video.
watch the figure carefully. They will give explanation of water of crystallization and the conductivity of that salt.